सध्या कान्स फिल्म फेस्टिवलची चांगली चर्चा रंगली आहे। या फिल्म फेस्टिवलमध्ये हॉलिवूडसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली आहे। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वांनाच एका अभिनेत्रीच्या येण्याची खूपच उत्सुकता होती। ती अभिनेत्री म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन। दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावताना ती दिसते। यंदा ऐश्वर्या काहीशी उशिरा या फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली, पण तिने सर्वांचं मन जिंकलं। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या राय बच्चनची एंट्री झाली आणि तिच्या साडीतील लुकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। दरवर्षी ती वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसायची, पण यावर्षी ती भारतीय नारीच्या लुकमध्ये दिसली। आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही ऐश्वर्याच्या लुकची जोरदार चर्चा असते। अदिती राव हैदरीनेही साडी लुकमध्ये ग्रँड एंट्री केली आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। दरम्यान ऐश्वर्याने पांढऱ्या आणि गोल्डन रंगाची साडी परिधान केली होती आणि गळ्यात मोठा महाराणी हारही घातला होता। या लुकमध्ये ती खरोखरच एखाद्या राणीसारखी दिसतेय। तर याआधी अदिती राव हैदरीने लाल रंगाची साडी आणि सिंदूर लावलेले फोटो शेअर केले होते। इतकंच नव्हे तर या लुकमधून तिने ट्रोलर्सना आणि जगाला सर्वात मोठा संदेश दिल्याचं म्हटलं जात आहे। गेल्या काही महिन्यांपासून सतत ऐश्वर्याच्या विभक्त होण्याच्या चर्चा होत होत्या। अशा चर्चांदरम्यान ऐश्वर्याने तिच्या भांगेतील सिंदूरने अप्रत्यक्षपणे सर्वांना उत्तर दिलंय। बॉलिवूडचे लोकप्रिय डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी ऐश्वर्या रायचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत। ऐश्वर्याने मनीष मल्होत्रांनी डिझाईन केलेली साडी परिधान केली होती। तर दुसरीकडे अभिनेत्री अदिती राव हैदरीच्या 2025च्या कान्स लुकने तिच्या चाहत्यांनीही तिच्या सिंदूर लुकची भरभरून प्रशंसा केली आहे। यावेळी अदिती राव हैदरीने कान्ससाठी रेट्रो लुक निवडला होता। ती साध्या लाल रंगाच्या साडीमध्ये दिसली। अभिनेत्रीने ब्लू बॉर्डर रेड साडी आणि मॅचिंग स्लीवलेस ब्लाउज परिधान केलं होतं। ही साडी डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाईन केली आहे। यासोबतच आदितीने सोनेरी चोकर आणि कानात सोनेरी स्टड घातले होते। हे दागिने तिच्या साडीला चांगलेच मॅच होत आहेत। कपाळावर लाल बिंदी आणि केसांमध्ये सिंदूर घालून ही अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती। विशेष म्हणजे सिद्धार्थशी लग्न केल्यानंतर अदिती पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी सिंदूर लावताना दिसतेय। तुम्हाला हे लुक कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओन्ली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।